मित्रांनो, ही निवडणूक खूप महत्त्वाची आहे. मागील 2 निवडणुका तुम्ही फक्त मोदीला बघून मतं दिलेली आहेत. मोदीला बघून सर्वांनी मतं देऊन मोदीला गादीवर बसवलं, म्हणजे देशाच्या सर्वोच्च पदावर बसवलं. पण तुमचा लोकप्रतिनिधी तुमच्या मतदारसंघामध्ये येत नसेल, तुम्हाला त्याचं नाव माहीत नसेल, तर तुम्ही निवडून दिलेला लोकप्रतिनिधी बोगस आहे. यावेळेला लोकप्रतिनिधी बघा आणि त्या हिशोबानेच मतदान करा. जर मोदी आणि कमळ हे 2 चिन्ह बघूनच तुम्हाला मतं द्यायची असतील तर विनाशाकडे तुम्ही चाललेला आहात, कारण तुमचा उमेदवार बोगस ठरणार आहे. उदाहरण द्यायचं झालं तर सोलापूरचं सांगेल. 2014ला शरद बनसोडे आणि 2019ला जय सिद्धेश्वर महाराज ही 2 उमेदवार होती. आता त्या दोन्ही उमेदवाराचं नावसुद्धा जनतेला सोलापुरात माहिती नाही आहे. म्हणजे त्यांची ओळख काय, तर मोदीच्या चिन्हावर ते निवडून आले एवढंच. त्यांचं काम शून्य, हजेरी शून्य, निधी शून्य.